सर्व पापड तर भाजून घेतलेले आहे मी. शेव आहे, खूप अशी नायलॉन शेव नाही आहे, थोडीशी जाडच शेव आहे, चालून जाईल. इथे कांदा एकदम बारीक कट करून घेते, टोमॅटो कट करते भरपूर. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात उजेड येते, फोकस करते. तर सकाळचे आता वाजलेले आहे 9. नाश्ता झाला, पोहे बनवले होते मस्त, आणि आता चहा ठेवलेला आहे. चहा पण होत आलेला आहे. आणि आजचं माझं जे काही लोक आहे ना, लक्झमबर्गचं जे रुटीन आहे ना, ते मिस करत होते, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि भरपूर काही गोष्टी मी आणलेल्या आहे. काही ज्या वस्तू मी शॉपिंगच्या ज्या होत्या त्या दाखवल्या, पण काही ज्या मी तुम्हाला दाखवल्या नव्हत्या त्या मी थोडंफार तुम्हाला आज दाखवणार आहे. भरपूर जण म्हणत होते, कोमल तू तिथे गेल्याच्या नंतर आमच्यासोबत या गोष्टी शेअर कर. पण मग मला ते परत वस्तू कसं भरतो आणि ते लगेच ठेवायचे होते. परत मग वस्तू दाखवायच्या म्हटल्यानंतर ते परत काढायच्या, परत ती वस्तू एक एक काढायची आणि मग दाखवायची ना, मग परत तो पसारा होऊन जातो. त्यामुळे मग मी काय केलं होतं, पॅकिंग करताना सगळं मी ना अशा वेगवेगळ्या बॅग्समध्ये ना त्या वस्तू ठेवल्या होत्या, म्हणजे जेणेकरून मला लगेचच व्यवस्थित ठेवता येईल. आणि मग म्हणून मी तुम्हाला त्या वस्तू ज्या आहे ना त्या लगेचच दाखवून दिल्या होत्या. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या वस्तू आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि घरातलं पण मला भरपूर आवरायचं आहे. परिबेला गेलेले आहे स्कूलला. आज आहे मंगळवार. वातावरण मस्त आहे, सकाळी सकाळीच ऊन पडलेलं आहे. खूप दिवस झाले गार्डनसुद्धा दाखवलं नाही. कालच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आली होती, कोमल तू गार्डन दाखवलं नाही. तर आता लवकरच आहे ना झाडं वगैरे लावायला सुरुवात करणार आहे. तुम्हाला माहिती मार्च महिन्यापासून आहे ना मोस्टली झाडं लावायला सुरुवात करतात. मार्च एप्रिलमध्ये स्प्रिंग सीझन स्टार्ट होतो. आणि मार्च महिन्यामध्येच आहे ना आता जो 1 तास वाढलेला आहे ना तो 1 तास कमी होऊन जाणार. आता परत 3.5 तास होणार आहे. आता 4.5 तास आहे. थंडी होती म्हणून तुम्हाला माहिती आहे, ते दरवर्षी मी तुम्हाला सांगत असते. त्यामुळे 3.5 तास असले ना मग थोडासा जो टाईम आहे ना भारताचा आणि इथला थोडासा कमी वाटतो. 4.5 म्हटलं का मग खूपच लेट होतं. तर काही देशांमध्ये तर 12-12 तासाचा, 5-5, 8-8, 7-7 तासाचा फरक असतो. तेव्हा तर जास्तच डिफिकल्ट होतं. असो, चला मी आता चहा घेते आणि नंतर बोलते. स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली आहे. शेपूची भाजी बनवते. आणि काल होळी होती, तर तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा. आज धुलीवंदन आहे, तर शुभेच्छा त्याच्या राहून गेले. आणि काही कारणामुळे मला होळी सेलिब्रेट करता आली नाही. असो, आणि भाज्या घेतल्या होत्या भरपूर. तुम्हाला माहिती आहे शेपूची भाजी इतकी हिरवीगार होते ना. आणि ज्यांना आहे ना कुकिंगची आवड आहे ना, तर त्यांना आहे ना भाज्यांविषयीचं जे प्रेम आहे ते वेगळं आहे. खूप म्हणजे शॉपिंग करायला तर आवडते, पण त्यापेक्षा जास्त आहे ना मला भाज्या किंवा फ्रेश भाज्या किंवा फ्रुट्स घ्यायला खूप आवडतं. हे मी खूप वर्षापासून म्हणत असेल तुम्हाला. आणि मला असं वाटतं नाही किती घेऊन किती नाही अशा भाज्या. आणि त्या म्हणजे त्या ज्या स्त्रिया आहे ना त्या गोष्टी ना रिलेट करू शकतात भाज्यांवरचं प्रेम. तर इथे मी मुगाची डाळ टाकून आहे ना मला शेपूची भाजी आवडते आणि इतकी हिरवीगार आहे. हे बघा, 3 दिवस झाले घेतलेले आहे, अजून तशीच आहे. आणि टर्की स्टोअरमध्ये पण ना भरपूर शेपूची भाजी बघायला मिळते. कारण ब्लेस यू, तर टर्की स्टोअरमध्ये सुद्धा शेपूची भाजी ना भरपूर बघायला मिळते. कारण की शेपूची भाजी ते सुद्धा खूप खातात आणि आपल्यासारखंच सिमिलर फूड असतं त्यांचं, स्पायसी आणि मिरच्या वगैरे असं. आणि म्हणून मग आता हे बनवून घेते. त्यानंतर मी भाकरी बनवणार आहे. भात आहे तो फोडणीचा भात मला करायचा आहे. एक्स्ट्राचा भात झाला होता. आणि जेवणाबद्दल विचारत होते का तू एवढं जेवण बनवलं तर ते कधी खायचं, तर मी ते 2 वेळेसचं बनवलं होतं. ते मी व्हिडिओमध्ये ऑलरेडी मेन्शन केलं होतं. गोड नाही बनवलं कारण की ऑलरेडी मिठाई वगैरे मी आणली होती, त्यामुळे गोड नाही बनवलं. तर आणि भरपूर जण विचारत होते का मिक्सरचं भांडं आणलेलं लावून बघितलं का नाही, तर ते तुम्हाला मी दाखवते. आणि काय होतं, जे पण आउट ऑफ कंट्री राहतात ना त्यांच्यासाठी मला हे स्पेशल सांगायचं आहे. पण जेव्हा ते मिक्सरच्या भांड्याबद्दल मी विषय घेईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करेन. पण अगोदर आता ना स्वयंपाक करून घेते. आणि मला परी बेलाला सुद्धा स्कूलला आणायला जायचं आहे. तशी परी आणि बेलाची ना स्कूल आहे ना 1:15ला सुटते. तर आणि मग मला मग 1:45 वाजता तर निघावं लागणार असं. एक किलो मी बाजरीचं पीठ आणलं होतं, तुम्हाला मी दाखवलं होतं. आणि या अगोदर पण भाकरी बनवली होती मी. आणि आता हे मला वाटतं संपून जाईल. आणि ही जी सिरॅमिक प्लेट आहे ना तर त्याच्यावरनं भाकरी खूप छान होतात, म्हणून ही छोटीच घेते मी.
आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी परिवेलाला आणायला गेले आणि आल्यानंतर मग त्यांना मी त्यांच्यासाठी वेगळे पालक पराठे बनवले. आणि कारण की त्यांना पराठे वगैरे हा प्रकार खूप आवडतो. सगळ्या प्रकारचे त्यांना पराठे आवडतात. आणि पालक एक्स्ट्राची आणली होती ना, तर मग ते बनवलं त्यांना, गरम गरम बनवून दिले. आता जेवण चालू आहे त्यांचं. घरात खूप पसारा पडलेला आहे आणि आवरायचं आहे. मी म्हटलं अगोदर थोडंसं बसते, मी रेस्ट करते. कारण की काय होतं, अजून थोडाफार थकवा आहे मला कामाचा, याचा त्याचा आहे. तरी पण मी, तुम्हाला माहिती आहे, पूर्ण फिनिश करण्याचा प्रयत्न करत असते, हळू करत असते. आणि काय होतं, जेवण चांगलं असलं ना तर मग एनर्जी येते सगळं करायला. म्हणून मग मी काय करते, माझा जास्त जो फोकस असतो ना चांगलं जेवण बनवण्यामध्ये असतो. आणि माझं तर, आमचं तर अगोदरच जेवण झालं. भाकरी वगैरे बनवली होती, तुम्ही बघितलं. आणि आपण जेव्हा भाकरी वगैरे खातो ते कसं हेवी असतं, मग लवकर भूक लागत नाही. आणि वातावरण पण इतकं मस्त आहे ना, तर काम करायची जास्त इच्छा होते. पण आता आल्याला त्यांना लगेच बनवून दिलं. म्हटलं थोडंसं बसते, परत किचनचं मला आवरायला जायचं आहे. आणि मी उन्हाळ्याचे जे वाळवणीचे जे पदार्थ आहे तर ते कोणते कोणते आहे हे पण दाखवते. आणि यावेळेस ना थोडे वेगळे आणलेले आहे पदार्थ. आणि मी ते मागवले होते ॲक्च्युली, कारण की पुण्यामध्येच होते मी, तुम्हाला माहिती आहे. आणि पुण्यामध्ये असं घरगुती कोण बनवून देणार, तर तेवढ्या एका आठवड्यामध्ये समजलं पण नाही आणि वेळ पण नव्हता तेवढा. तर त्यामुळे मग मी काय केलं होतं, मला इथून जेव्हा जायचं होतं ना, तर मला असं वाटतं चला जेवढं मला पॉसिबल होईल वस्तू, आणि तुम्हाला माहिती वर्षभरामध्ये त्या वस्तू आपल्याला लागतात, सणासुदीला पण त्या वस्तू लागतात आपल्याला, आणि नैवेद्य दाखवायचा असतो आपल्याला, काही पदार्थ आपल्याला आवडत असतात. पाणी घे बाबूजा, थोडीशी साखर खा जा, थोडीशी साखर खा. तर आपल्याला काही पदार्थ आवडत असतात, तर ते आता ओपन करते मी, कारण की एका पिशवीमध्ये ते भरून ठेवलं होतं मी. चला, भरपूर जण मला मिक्सरच्या भांड्याबद्दल विचारत होते का, कोमल ते मिक्सरचं भांडं बसतंय का नाही, तर तुम्हाला दाखवते. कारण की काय होतं माहिती का, नॉर्मली ना मिक्सर खूप चांगला असतो आणि आपण काय करतो, सगळ्यात जास्त जे मिक्सरचं भांडं वापरतो ते एकदम जे छोट्या साईजचं असतं ना तेच वापरतो. आपल्याला प्युरी करायची असते, पेस्ट करायची असते ना, तर सगळ्यात जास्त ते भांडं वापरलं जातं आणि सगळ्यात जास्त भांडं ते खराब होत असतं. आणि नेहमी, आणि जेव्हा तुम्ही ना बाहेरच्या देशात राहतात ना, तर मिक्सरचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपल्या टाईपचे जे मिक्सर असतात ना ते थोडे जास्त वेटचे असतात, इथे थोडेसे एकदम हलके फुलके असतात. आपल्याला कसं खूप जास्त वाटण नसतं, तर त्यामुळे ना आपल्याला तेवढा वेटचा मिक्सर घ्यावा लागतो. तर मग हा जो मिक्सर आहे हा 900 वॅटचा आहे. आणि हे जे मिक्सरचं भांडं आहे ना, तर हे बघू शकता तुम्ही, इथून तुटलेलं आहे आणि इथून पण असं खराब झालेलं आहे. आणि हे जे मिक्सर घेतलं होतं ना, तर त्याला 5 वर्ष पूर्ण झाले. 5 वर्ष पूर्ण हो, 1 मिनिट थांबा. हे जे मिक्सर आहे, या मिक्सरला घेऊन 5 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि मला थोडासा असा स्ट्रॉंग मिक्सर घ्यायचा होता. आणि हा सुजाताचा मिक्सर आहे. आणि याच्यामध्ये मी घरातच गरम मसाला बनवत असते. खूप सारं ग्राइंड करायचं असतं ना, तर मग मी या छोट्या भांड्यामध्येच करत असते. तर तशाच टाईपचं मला ना भांडं घ्यायचं होतं. पण मला हा विचार पडला होता का सेम जर भांडं असं ॲमेझॉनवर मिळणार का नाही. मग जेवढा वॅटचा हा मिक्सर आहे, तर तेवढं वॅटचं मी सर्च केलं, कोणत्या ब्रँडचं आहे ते सर्च केलं. आणि 2-3 ऑप्शन दिसले, त्याच्यामध्ये मला हे ऑप्शन दिसलं. पण हे जे भांडं आहे ना, आकाराने मोठं आहे आणि हे थोडंसं ना छोटं आहे. पण याचं जे वरचं भांडं आहे ना, तर हे थोडंसं नॉर्मलच आहे. पण याच्यावरचं जे नवीन भांडं आहे ना, त्याच्यावरचं जे झाकण आहे ते त्याच्यामध्ये ना असं हे बटन्स आहे साईडने ना पॅक करण्यासाठी. आणि हे भांडं पण मोठं आहे कम्पेअर केलं तर, बघा साईजने पण. आणि मी जेव्हा लावून बघितलं ना, तर ते परफेक्ट बसतं बघा. अजून मी काहीच ग्राइंड केलेलं नाहीये त्याच्यामध्ये. आता परफेक्ट इथे बसतंय, तर ऑफकोर्स ते ग्राइंड होणारच. मेन इथेच बसलं पाहिजे, त्याच्यावर जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे बघा आहे तसंच आहे. मी आणलं आणि तसंच ठेवून दिलं होतं. तर जे पण बाहेरच्या देशात राहतात ना, तर तुमच्याकडे असं मिक्सर असेल पण मिक्सरचं भांडं वगैरे नसेल, तर तुमचं जेवढा वॅट आहे, मिक्सरचा ब्रँड आहे, तर ते सर्च करून तुम्ही घेऊन जाऊ शकता. सर्वात अगोदर मी ना हीच वस्तू ऑर्डर केली होती, कारण की वाटण वगैरे खूप असतं आणि मला प्रॉब्लेम नको. जर हे भांडं खराब झालं असतं ना, तर एकदम वांदे झाले असते. आणि याच्यापेक्षा मोठं जे भांडं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला छोटी पेस्ट करायची असते, तर त्या भांड्यामध्ये लवकर होत नाही. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. त्याच्यामध्ये खूप जास्तीचं वाटण असेल तर मग ते आपण यूज करतो. पण हे बसलं आणि त्यामुळे मग मी तुम्हाला 100% सांगू शकते का तुम्ही घेऊ शकता. तर ज्यांनी विचारलं होतं, हा त्यांच्यासाठी मी हे शेअर करते का व्यवस्थित बसलेलं आहे. आणि आता मला टेन्शन नाही. आणि आता हे लगेच मी वापरायला काढणार नाहीये, अगोदर हेच मी वापरून घेणार आहे. जेव्हा केव्हा खराब होईल
2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, त्यानंतर मग मी हे भांडं वापरायला काढणार आहे. आणि चला आता आहे ना मी उन्हाळ्याचे जे वाळवणाचे जे पदार्थ आहे ना ते कोणते घेतले ते पण दाखवते. वाळवणीचे पदार्थ मी आणलेले आहे पण खूप कमी आणलेले आहे. मागच्या वेळेस मी कुरडई आणि नाचणीचे पापड ते सगळं आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त मला ना उडदाचे पापड पाहिजे होते. आणि उडदाचे जे पापड आहे ना ते थोडे जास्त लागतात आम्हाला, ते जास्त आवडतात. आणि उडदाचे पापड एकदम थोडेसेच होते, तर मग येताना मी 2 किलो उडदाचे पापड घेतले आहे. आणि बघा हे 3 पॅकेट्स आहे, 1 पॅकेट आहे ते आम्ही यूज केलेलं, म्हणजे यूज करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर ना आणि हे जे पापड आहे ना इतके मस्त आहे, इतके चविष्ट आहे आणि खूप खूप मस्त आहे. त्यानंतर हे मी फर्स्ट टाइम खिचिया पापड मागवलेले आहे. हे 1 किलोचं नाही, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. खिचिया पापड तुम्हाला माहिती असेल, आपण आहे ना मोस्टली स्ट्रीटवर बघा मसाला पापड खातो, खिचिया पापडचा मसाला पापड, तर ते आहे. मला तरी असं वाटतं ते आहे खिचिया पापड, कारण की गुजरातमध्ये किंवा आपण बघतो ना सुरतमध्ये तिथे ना खिचिया पापड तर खूप जास्त फेमस आहे. आणि त्या खिचिया पापडचं ते मसाला पापड सुद्धा बनवतात. तर मी मनोजला म्हटलं हा जो खिचिया पापड आहे ना आपण ना अगोदर भाजून बघूया, आणि भाजून कसा होतो त्याच्यानंतर मग आपण मसाला पापड त्याच्याने बनवूया. ते हे अर्धा किलो घेतले आहे, पण थोडेसे ना असे तुटलेले आहे. तुम्हाला माहिती आहे किती पण सांभाळून आणलं ना तरी पण हे थोडंफार होतच असतं, पण खूप जास्त चुरा नाही झालेला आहे, तरी बऱ्यापैकी आहे बघा हे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आम्हाला दही मिरची खूप आवडते, म्हणजे ताकातली मिरची खूप आवडते. आणि मग हे 2 पॅकेट्स मी घेऊन आलेले आहे. एक दही मिरचीचं एक पॅकेट आहे आणि दुसरी एक सांडगी मिरची. तुम्हाला आठवत असेल मी 3-1 वर्षापूर्वी ना सांडगी मिरची सुद्धा बनवली होती. वाळवणीचे पदार्थ सुद्धा मला बनवायला आवडतात, आणि यावेळेस जर जमले ना तर वाळवणीचे पदार्थ मी नक्की बनवण्याचा प्रयत्न करणार. आणि मी सांडगे आणायला विसरून गेले, पण मी विचार केला चला सांडगे मी ना खूप चांगल्या पद्धतीने बनवते, म्हणून मग मी सांडगे आणलेले आहे. पण हे 2 छोटे छोटे पॅकेट घेऊन आले. त्यानंतर आहे ना मी लोणचं आणलेलं आहे. हे बघा हे ना आंब्याचं लोणचं आहे, घरगुती बनवलेलं आहे आंब्याचं लोणचं. आणि हे पण आंबाचं लोणचं आहे, कारण की आम्हाला जास्त करून आंब्याचंच लोणचं आवडतं. तर हे घरगुती पद्धतीने बनवलेलं आहे ना, तर हे 2 मी घेतलं. खिचिया पापड, दही मिरची, सांडगी मिरची आणि उडदाचे पापड एवढंच आहे ना आणलेलं आहे. त्याच्यानंतर जे फरसाण वगैरे जे घेतलं होतं ना मी, ते फरसाण तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यामधलं ना आपण आहे ना हे बघूया खिचिया पापड आहे ना भाजून कसा होतो. हा एक मी घेते अगोदर, बघूया आपण ट्राय करून बघू होतं का नाही, कारण की मला ना मसाला पापड खायचा आहे. त्यानंतर मग पालक पराठ्याचं पीठ मी जास्तीचं मळून ठेवले, मग आम्ही पालक पराठे सुद्धा खाणार आहोत. बघा मी भाजायला तर घेतलेलं आहे खिचिया पापड. आणि हे ना नॉर्मल पापडापेक्षा थोडेसे ना हार्ड असतात. असे 4-5 ना मी अगोदर भाजून घेते. हे बघा व्यवस्थित एकदम उत्तम प्रकारे भाजल्या गेलेले आहेत पापड. आणि मी ठेवून देते आणि 4-5 ना असे भाजून घेते मी. आणि फ्राय पण करू शकतो. थोडे अख्खे आहे ना तेच बघावं लागतं. पटापट मी भाजून घेते. आणि इथे तर असं नाही ना स्ट्रीटवर चला मसाला पापड खायला किंवा रेस्टॉरंटमध्ये मसाले पापड खायला, जे आहे ते घरातच बनवते मी चांगल्या पद्धतीने आणि एकदम असे चविष्ट. सर्व पापड तर भाजून घेतलेले आहे मी. शेव आहे, खूप अशी नायलॉन शेव नाही आहे, थोडीशी जाडच शेव आहे, चालून जाईल. इथे कांदा एकदम बारीक कट करून घेते, टोमॅटो कट करते, भरपूर कोथिंबीर, थोडीशी लाल मिरची पावडर आणि मस्त हे बनवते, मसाला पापड बनवते आणि खाते. मला कोथिंबीर वगैरे सगळी निवडून ठेवायची आहे, पण वेळच मिळत नाही. काय करणार आता, आल्यावर इतकी मागे लागलेली आहे ना कामं, ती करता करताच ना पूर्ण दिवस निघून जातो. मी काय केलं, कांदा टोमॅटो कट करून घेतलं, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ आणि लिंबू टाकून हे मिक्स करून घेतलं मिक्सर, म्हणजे काय चांगली टेस्ट येईल. इथे कोथिंबीर पण आहे, शेव पण आहे ना ओपन करून ठेवलेली आहे. चला आता आपण मसाला पापड बनवू. मला हे कांदा टोमॅटोचं जास्त आवडतं म्हणून मी हे करते.
आणि याच्यासोबत आहे ना ॲक्च्युली कैरी पाहिजे, कैरी आणि काकडी. नेक्स्ट टाइम काय करणार, मी कैरी घेऊन येणार, अवेलेबल असेल तर इंडियन स्टोअरमध्ये, आणि मग काकडी. तर हा मसाला पापड रेडी आहे बघा. अशा पद्धतीने साध्या पद्धतीने मस्त मसाला पापड बनवलेला आहे. आणि याची टेस्ट कशी आहे मीच पटकन टेस्ट करून तुम्हाला दाखवतो. मी ट्राय करायला सुरुवात केली, खूप खूप भारी लागतोय. एक नंबर, नक्की ट्राय करा जर तुमच्याकडे खिचड्या पापड असेल तर. आणि आता हे स्नॅकमध्ये मी बनवते सर्वांसाठी, त्यानंतर आम्ही जेवण करू. चला, जेवण तर अजून व्हायचं बाकी आहे, पण मग मसाला पापड खाल्ला होता तर बसले होते. आणि आता लगेच काय भूक लागलेली नाही आहे. परिबेला गेल्या होत्या पार्कमध्ये खेळायला, 5:30 वाजता त्यांना पाठवलं, 6:30 वाजता त्या आल्या. 1 तास, कारण की आता उजेड असतो तुम्हाला माहिती आहे. आणि मग आल्या आणि ते फ्रेश व्हायला गेलेले आहेत. त्या आल्यानंतर मग त्यांना गरम गरम मग मी जेवायला देणार. आणि असा होता हा आजचा व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.